तेलंगणातील मेडचल परिसर इथं राहणारे स्वामी आणि ज्योती. स्वामी टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या संसारात एक मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा होता. नवरा बाहेर पडताच घरात येत होता प्रियकर. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्योतीचं लग्नापूर्वी यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील माधापूर गावातील नवीन नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. लग्नानंतरही दोघांमधील संपर्क कायम राहिल्याचा आरोप आहे. स्वामी कामानिमित्त बाहेर गेल्यावर नवीन अनेकदा घरी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 29 मे रोजी ही अशीच भेट झाली होती. त्या दिवशी दोघे घरात असताना 2 वर्षाचा हरिकृष्ण मोठ्यानं रडू लागला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मुलाच्या रडण्यामुळे दोघांचा एकांत भंग झाला आणि त्यातून संतापाची परिसीमा गाठली गेली. त्यानंतर चिमुकल्याला मारहाण करण्यात आली. गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. घटना घडल्यानंतर महिलेनं मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगत हंबरडा दाखवला. कामावरून घरी परतलेल्या पतीनं पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर मुलाचा मृतदेह मूळ गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि प्रकरण तिथं संपल्याचे सर्वांना वाटले. मात्र काही दिवसांनी संशय निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले आणि धक्कादायक बाबी समोर आल्या. ही माहिती मिळताच स्वामी हादरून गेले आणि त्यांनी पत्नी तसेच तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी ज्योतीला अटक केली असून फरार झालेल्या नवीनचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूनं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो.